भाऊजी, काय लग्नासाठी पोरींच्या अपेक्षा लय वाढल्या तो. होय अरे, एकतर यांना सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे, नाहीतर चांगला व्यावसायिक पाहिजे. मी पण इकडची तिकडची किरकोळ कामं करून महिन्याला 20-25 हजार कमवतोयच की हो, तरी पण कोण पोरगी देणार. मी तर म्हणतोय आता एखादा व्यवसाय चालू करावा. अगदी बरोबर आहे, पण भांडवल रे. माझ्याकडे थोडी सेव्हिंग आहे, थोडं पप्पांकडे घेतो, पण बिझनेस कुठला करायचा. माझ्या एका मित्रानं यूट्यूबवर बघून कसली तरी फ्रँचायझी घेऊन कपड्याचा व्यवसाय चालू केला आहे आणि त्याचं मार्केटिंग वगैरे सगळं आहे ना, ती फ्रँचायझीवालीच करतात. मी जरा जातो तिकडं, चौकशी करतो आणि बघू मग आपण काय म्हणते सारिका. चालतंय दीदी, तुम्ही दोघंजण जाऊन चौकशी करून या, चांगलं असलं तर करूया मग आपण. नमस्कार दादा, ह्यांचे मित्र आहात आणि तुम्ही बिझनेसमध्ये उतरता हे कळालं, आणि त्यातल्या त्यात अजमेरा फॅशनची लिटिल विंग्सची फ्रँचायझी घेऊन उतरताय, तर त्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं होतं. कारण बिझनेस करायचा ऑलरेडी तुमचे बिझनेस आहेतच. बरं, आणि लहान मुलांचा कपड्यांचा बिझनेस सुरू करायचा आम्ही विचार केला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही लिटिल विंगचे अजमेरांची लिटिल विंगची फ्रँचायझी तुम्ही घेतली. पण किड्स वेअरच का? किड्स वेअर याच्यासाठी की याच्यामध्ये आई वडील असतात मुलांचे, तर ते त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. बरोबर, ते स्वतःसाठी कधी काही घेत नाहीत, पण मुलांनी हट्ट केला तर घेणारच. म्हणून हा बिझनेस बेस्ट बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट पण चांगला असतो आणि हा बिझनेस स्टार्ट केला. आणि अजमेरावाल्यांची लिटिल विंग्सची फ्रँचायझीज का घेतली मग बिझनेसमध्ये उतरताना? त्यांचे रेट पण एकदम वाजवी आहेत आणि रेट वाजवी असल्यामुळे कस्टमर परत जात नाही, घेऊनच जातात. अजमेरावाल्यांची ट्रेंड्सची पण फ्रँचायझी तुम्ही घेतली? हो, आमची ट्रेंडची पण फ्रँचायझी आहे तिकडे, अजमेरा ट्रेंड म्हणून आहे. ओके, मग सर मग त्यामुळे तुमचे ऑलरेडी व्यवहार झाले, त्यांचे सगळे रेट्स माहिती आहेत, म्हणून तुम्ही परत अजमेरावाल्यांची लिटिल विंगची फ्रँचायझी पण घेतली? आमच्या भरपूर बिझनेस आहेत, पण बाकीच्या बिझनेसपेक्षा हा बिझनेस जास्त आवडला. नक्कीच सर, मला हेच माझ्या भावासाठी आता बिझनेस आम्ही स्टार्ट करतोय, तर तुमचा अनुभव ऐकून मला असं वाटतं की आम्ही पण आता अजमेरावाल्यांची लिटिल विंगची फ्रँचायझी घेऊन बिझनेसमध्ये उतरावं. नक्की मॅडम. ओके, थँक्यू सर. ओके.